ही गोष्ट त्या काळाची आहे, जेव्हा माझ्या लग्नाला फक्त 2 वर्षे पूर्ण झाली होती आणि मी विधवा होऊन माझ्या माहेरच्या घरी परत आले होते. तेव्हा माझे वय फक्त 24 वर्षांचे होते. आयुष्याने एवढा मोठा धक्का दिला होता, की पुढे काय करावे हे मला समजतच नव्हते. माझा पती रस्त्याच्या अपघातात गेला होता आणि त्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते. अम्मा आणि पप्पांनी मला परत बोलावून घेतले होते, जेणेकरून मी एकटी राहणार नाही. आमच्या घरात आधीपासूनच माझा मामा आणि त्यांची नवीन लग्न केलेली मामी राहत होते. कारण मामा काही वर्षांपूर्वी विधूर झाले होते आणि अम्मांनी त्यांना घरीच ठेवले होते. मामाचे नाव राकेश होते आणि त्यांच्या नवीन मामीचे नाव सुधा होते. सुधा मामी खूपच लहान वयाची होती. जेव्हा मी घरी आले तेव्हा सर्वात आधीसारखे नव्हते. रात्री अनेकदा मामा आणि मामीच्या खोलीतून काही विचित्र आवाज येऊ लागले. ते ऐकून मी सगळी रात्र झोपू शकत नव्हते. मी विचार करत राहायची की शेवटी मामा आणि मामी यांच्यात काय चालले आहे. मामाचे वय सुमारे 50 वर्षांचे होते. पण त्यांची ताकद आणि ऊर्जा कोणत्याही तरुण माणसापेक्षा कमी वाटत नव्हती. सुधा मामीजी फक्त 30 वर्षांची होती. त्या अनेकदा दिवसभर थकलेल्या आणि उदास दिसत. अनेक वेळा मी त्यांना लपून रडतानाही पाहिले होते. पण मी विचारले की त्या फक्त हसून टाळत. अम्मांनी मला सांगितले होते की मामाच्या पत्नीच्या मृत्यूनंतर ते खूप एकटे वाटत. त्यामुळे त्यांनी सुधांशी लग्न केले. सुधा मामी एका गरीब कुटुंबातून आली होती आणि हे नाते त्यांनी मजबुरीने स्वीकारले होते. पण आता हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली होती. रात्री जेव्हा मी जागी हो तेव्हा अनेकदा मामाचा तीव्र आवाज आणि मामीचा दबलेला कणा ऐकू येत असे. मामा म्हणताना ऐकू येत असे की बघ थोडा वेळ सहन कर. पण सुधा मामी म्हणत की आता माझ्यापासून होत नाही. मी मनात खूप चिंतित राहायची. दिवसा जेव्हा सगळे काम पूर्ण होई तेव्हा मी मामी जवळ बसून बोलण्याचा प्रयत्न करायची पण त्या काही बोलत नसत. एके दिवशी मी मामांना एकट्याला विचारले की मामा तुम्ही मामीला एवढी चिंता का करता. मामा हसत हसत म्हणाले की बेटी तू अजून लहान आहेस, समजत नाहीस. सुधाला माझी सवय लागेल. त्यांची वाक्य ऐकून मी अधिक हैराण झाले. मामा बाहेरून खूप शांत आणि कुटुंबप्रेमी वाटत, पण आतून त्यांच्या मागण्या खूप जास्त होत्या. अम्माही कधी कधी मामांना सांगत की राकेश आता सुधाला थोडा आराम दे. पण मामा हसून टाळत. हळूहळू घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ लागले. सुधा मामीचे वजन कमी होऊ लागले आणि त्या अनेक वेळा पोटावर हात ठेवून बसत. एके दिवशी मी त्यांना स्वयंपाकघरात रडताना पाहिले, तर माझ्यापासून राहवले नाही. मी विचारले की मामी काय झाले, तुम्ही एवढे का रडता. सुधा मामींनी डोळ्यातले पाणी पुसत म्हणाले की बेटी तू समजणार नाहीस. तुझा मामा खूप ताकदवान आहे आणि मला दररोज रात्री त्रास देत राहतो. मी म्हणाले की मामा तर चांगले माणूस वाटतात. मामींनी थंड श्वास घेत म्हणाले की बाहेरून सगळे चांगले वाटतात, पण आतली गोष्ट कोणालाही माहीत नसते. मी अम्मांकडेही याबद्दल विचारले तर अम्मा म्हणाले की बेटी हे सगळे नात्यांची गोष्ट आहे, तू मध्ये पडू नकोस. पण मी चूप राहू शकत नव्हते. रात्री आता माझ्यासाठी शिक्षा झाली होती. दररोज रात्री मामा मामीच्या खोलीतून येणारे आवाज मला शांतपणे झोपू देत नसत. मी विचार करत राहायची की शेवटी मामांमध्ये एवढी ताकद कुठून येते. त्यांचे वय तर खूप झाले होते, तरीही ते सुधा मामीला दररोज रात्री त्रास देत राहत. एके दिवशी मी मामांना संध्याकाळी काही जडीबुटी पिताना पाहिले. मी लपून विचारले की मामा हे काय पित आहात. मामा हसत म्हणाले की बेटी हे माझ्या डोळ्यांची औषध आहे, यामुळे माझे डोळे मजबूत राहतात. पण मला शंका आली की कदाचित हे काही दुसरे नुसखे असेल. मी अम्मांकडे विचारले तर अम्मा म्हणाले की तुझा मामा जुनी जुनी औषधे जाणतो जी ताकद वाढवतात. हळूहळू सुधा मामीची स्थिती बिघडत गेली. त्या आता चालताना फिरतानाही त्रास अनुभवू लागल्या. अनेक वेळा त्या लंगडत चालत तेव्हा मी विचारत पण त्या चूप राहत. अम्माही चिंतित राहू लागले. एका संध्याकाळी सुधा मामींनी मला सांगितले की जर ही स्थिती राहिली तर मी इथे राहू शकणार नाही. मी म्हणाले की मामी तुम्ही अम्मांशी बोल. पण मामी म्हणाले की अम्मा तर आपल्या भावाला खूप मानतात, ते काही बोलणार नाहीत. मी विचारात पडले की शेवटी या घरात काय चालले आहे. मामा बाहेरून खूप चांगले वाटत. ते पप्पांना घर चालवण्यात मदतही करत. पण रात्रीचे वातावरण पूर्णपणे वेगळे होते. मी माझ्या पतीच्या आठवणीत रडत राहायची आणि सोबत मामीची समस्या मला चिंता करत असे. एका रात्री मी विचार केले की मी स्वतः जाऊन पाहू की शेवटी खोलीत काय होते. मी लपून त्यांच्या खोलीजवळ गेले आणि दाराच्या तिरपटीतून झलक पाहिली. जे मी पाहिले त्याने माझे होश उडाले. मामा सुद्धा मामींशी एवढ्या अत्यंत रीतीने वागत होते की मामी रडत होती. मी तिथून पण आले आणि माझ्या पलंगावर झोपून रडू लागले. दुसऱ्या दिवशी मी मामांना सरळ सांगितले की तुम्ही मामींशी असं करू नका. मामा गुस्स्यात म्हणाले की तुला काय घेणे देणे आहे, हे आमची खासगी गोष्ट आहे.
अम्मांनीही मला दाटले की मध्ये पडू नकोस, पण मी चूप राहू शकली नाही. सुधा मामी दिवसेंदिवस दुबळ्या होत जात होत्या. त्या आता जेवणही योग्य रीतीने खात नसत. मी त्यांना डॉक्टरकडे नेण्याची गोष्ट केली, पण मामांनी नकार दिला. ते म्हणत की सुधा ठीक आहे, बस आराम करत आहे. घरातील वातावरण आता पूर्णपणे बिघडले होते. पप्पाही चूप राहत, कारण मामा घराची आर्थिक मदत करत होते. मी विचार करत राहायची की पैसा किती मोठा जहर आहे, जो नातेसंबंधी उद्ध्वस्त करतो. एके दिवशी सुधा मामींनी मला एकटी बोलावून सांगितले की बेटी, जर तुला माझे भले वाटत असेल तर मला इथून घेऊन चाल. मी हे जीवन आता सहन करू शकत नाही. त्यांची वाक्य ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी विचार केले की आता मला काहीतरी करावे लागेल. पण मामांच्या ताकदी आणि त्यांच्या हट्टासमोर सगळे लाचार होते. सुधा मामींच्या त्या रात्रीच्या गोष्टी ऐकून माझ्या मनात खूप बेचैनी निर्माण झाली. मी विचार करत होते की शेवटी या घरात काय चालले आहे, जिथे एक स्त्रीला आपल्या जीवनाचा इतका तिरस्कार होत आहे. दुसऱ्या दिवशी मी अम्मांना सगळी गोष्ट सांगितली. तर अम्मांनी आधी मला दाटले तुंबले अमले चिंतित. तेव्हा अम्माही चिंतित झाले. मामा त्या दिवशी घरी नव्हते, त्यामुळे आम्ही 3 महिला बसून बोलत होतो. सुधा मामी रडत बोलल्या की दीदी, मी या घरात राहू शकत नाही. तुझ्या भावाची ताकद मला मारून टाकेल. ते दररोज रात्री मला त्रास देत आणि मी आता थकून गेले आहे. अम्मांनी थंड श्वास घेत म्हणाले की सुधा, मी समजते, पण राकेश माझा भाऊ आहे आणि घराची आर्थिक स्थितीही चांगली नाही आणि घराची आर्थिक स्थिती चांगली नाही. जर तू निघून गेलीस तर घर कसे चालेल? मी अम्मांना म्हणाले की अम्मा, पैसा इतका गरजेचा आहे का की एका स्त्रीचे जीवन उद्ध्वस्त व्हावे? अम्मा चूप झाले. त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा मामा घरी आले, तेव्हा त्यांनी सुधा मामींना पाहून विचारले की तुझी तब्येत कशी आहे? सुधा मामींनी काही सांगितले नाही. पण त्यांचा चेहरा पाहून मामा समजून गेले. रात्री पुन्हा तोच सिलसिला सुरू झाला. मी माझ्या खोलीत झोपले होते आणि दाराच्या तिरपटीतून आवाज येत होते. मामा म्हणत होते की सुधा, थोडा सहन कर, तू माझी बायको आहेस. सुधा मामी रडत म्हणत होत्या की आता माझ्यापासून होत नाही राकेशजी, मी खूप थकून गेले आहे. त्यांची वाक्य ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. मी विचार करत होते की माझ्या पतीच्या जाण्यानंतरही माझे जीवन एवढे कठीण का होत आहे. पुढील काही दिवस घरातील तणाव वाढत गेला. सुधा मामी आता खोलीतून बाहेरही कमी निघत. त्या अनेक वेळा पोटावर हात ठेवून बसत आणि चुपचाप रडत राहत. मी त्यांना जेवण खाऊ घालण्याचा प्रयत्न करायची, पण त्या तोंडही उघडत नसत. एके दिवशी मी मामांना एकट्याला पकडून सांगितले की मामा, तुम्ही मामीशी असं करू नका, त्या खूप चिंतेत आहेत. मामा गुस्स्यात म्हणाले की अंजली, तुला काय वाटते की तू सगळे समजून गेलीस? सुधा माझी बायको आहे आणि मला तिच्याकडून जे हवे ते मी घेईन. त्यांची वाक्य ऐकून मी घाबरून गेले. मामांच्या डोळ्यात ती चमक होती जी मला आधी कधीच दिसली नव्हती. अम्माही आता या गोष्टीला घेऊन चिंतित राहू लागले. त्यांनी मामांना अनेक वेळा बोलावून सांगितले, पण मामा प्रत्येक वेळी तेच सांगत की हे आमची खाजगी गोष्ट आहे. पप्पा तर चुपचाप सगळे पाहत राहत, कारण मामा घराचा आर्थिक भार उचलत होते. मी विचार करत होते की पैसा किती धोकादायक आपत नशे. मी विचार करत होते की पैसा किती आता अधिक बिघडली. त्या चालताना फिरतानाही दुखापत अनुभवू लागल्या. एका रात्री त्यांची तब्येत एवढी वाईट झाली की त्या बेशुद्ध झाल्या. आम्ही सगळे घाबरून गेलो. मामांनी त्यांना हॉस्पिटलला नेण्यास नकार दिला, पण अम्मांनी हट्ट केला आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेले. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की सुधा मामींना खूप जास्त थकवा आहे आणि त्यांचे शरीर दुबळे झाले आहे. त्यांना पूर्ण आराम हवा आहे. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर सुधा मामींनी निर्णय घेतला की आता त्या या घरात राहणार नाहीत. त्यांनी अम्मांना सांगितले की दीदी, मला माफ करा, पण मी आता इथे राहू शकत नाही. मामांनी खूप विरोध केला, पण यावेळी अम्मांनीही सुधांचे साथ दिले. त्यांनी मामांना सांगितले की राकेश, आता सुधाला सोडून दे, तुझ्यामुळे घर उद्ध्वस्त होत आहे. मामा गुस्स्यात खोलीत गेले आणि दार बंद करून घेतले. त्या रात्री घरात सन्नाटा पसरला. मी सुधा मामी जवळ बसले होते आणि त्यांनी मला आपली सगळी गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले की लग्नानंतर पहिले काही महिने ठीक होते. ते दररोज रात्री त्यांना त्रास देत आणि सकाळी उठूनही सामान्य वागत. सुधा मामींनी सांगितले की बेटी, तू तरुण होत आहेस. असं जीवन निवडू नकोस जिथे स्त्रीची इज्जत आणि आरोग्य दोन्ही धोक्यात असतात. त्यांची वाक्य ऐकून मी विचारात पडले. माझ्या मनात माझ्या पतीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि मी रडू लागले. दुसऱ्या दिवशी सुद्धा मामी आपल्या माहेरच्या घरी निघून गेल्या. मामा खूप गुस्स्यात होते, पण अम्मांनी त्यांना समजावले की आता नवीन सुरुवात कर. मामांनी काही दिवस चूप राहून काढले, पण नंतर त्यांच्या जुनी सवयी परत आल्या. ते आता बाहेरच्या स्त्रियांशी बोलू लागले. घरातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले.
मी अम्मांना सांगितले की अम्मा आता मामांना एकटे सोडून दे. पण अम्मा म्हणाले की बेटी ते माझा भाऊ आहे. मी त्यांना एकटे सोडू शकत नाही. सुधा मामींनी घटस्फोट घेतला आणि आपले जीवन सांभाळले. मामा आता एकटे राहिले होते आणि त्यांची स्थितीही बिघडू लागली होती. ते अनेक वेळा एकटे बसून विचार करत राहत. एके दिवशी त्यांनी अम्मांना सांगितले की आता मी दुसरे लग्न करणार नाही. मी एकटाच राहीन. अम्मांना शांतता मिळाली. मीही आपल्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी नोकरी सुरू केली आणि घराची जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. या सगळ्या घटनांनंतर मला समजले की जीवनात कोणत्याही नात्यात जबरदस्ती आणि अनादर स्वीकारता येत नाही. स्त्रीने आपल्या इज्जतीसाठी आणि आरोग्यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे आणि कुटुंबानेही अन्यायाविरुद्ध चूप राहू नये. सुधा मामींनी हिम्मत करून त्या विषारी नात्यातून बाहेर आल्या आणि आपले जीवन पुन्हा सुरू केले. मामांनी आपल्या चुकीचे परिणाम एकटेपणाच्या रूपात भोगले. मीही माझ्या पतीच्या आठवणींसोबत पुढे जाऊन आपल्या पायावर उभी राहिले.